हा आमच्या सिल्कमधला काठपदराचा काका प्रकार आहे. अतिशय सुंदर साडी, याला ब्लाऊज वर्क खूप चांगलं आहे. हे साडी आपण साधारणतः मार्केटमध्ये कुठल्याही रिटेलर बंधूकडे घ्यायला गेलात तर 700-800 रुपयाच्या खाली ते विकू शकत नाही, त्यानंतर त्यांची खरेदीच नसते. पण आपल्या या मिलमध्ये 1000 रुपयाला 4, म्हणजे तुम्ही कल्पनाच नाही करू शकत. मी अक्षरशः तुम्हाला सांगितलं, रविवारी भांडणं झाले शिवरांना, 1000 रुपयाला 4 साडी. त्यानंतर हा साडी साडी हा एक ब्रॉकेट सिल्क आहे. आपण आपल्या भगिनींना घरी जर विचारलात, माझ्या ज्या तुमच्या सौभाग्यवती माझ्या आमच्या भगिनी आहेत त्यांना विचारा, हा खूप ट्रेंडी आयटम आहे. ब्रॉकेट सिल्क साडी आहे, याला वर्क आहे. तुम्हाला बालेरावची सांगायचं म्हटलं तर वर्कला कमीत कमी 1000, 1200, 1500 रुपये लागतात. कापड वेगळं, झरी वेगळी. हे साडी आपण फक्त 350 रुपयाला विकणार. ऑनली फॉर 350. आणि हे आज एका दिवसापुरतं नाही, तुम्ही मला उद्या 10,000 साडी मागवा. नाही तर बरेच वेळेस दुकानदार उद्या काय म्हणतात, अहो ते दाखवण्यासाठी केलं. मी हे तुम्हाला प्रामाणिकपणे आणि एक मोठा शब्द देतो की वर्षभर आपण या रेटला विकणार आहोत या साड्या. शालू दाखवला, बनारसी शालू वर्कवाला तो पाठीमागे. एक तुम्हाला आता सगळ्याच्या लग्नात तुम्ही सगळ्यांनी वापरला, घरी गेल्यानंतर काही लक्षात. हे बनारसी शालू आहे, तुम्ही बघितलं असेल, प्रत्येकाच्या लग्नात किती जणांच्या लग्नात होता आणि आजही वापरला जातो. लग्न याच्याशिवाय होतच नाही आपल्या मराठी माणसांचं. हे शालू आहे. आता हे साधारणतः 6,500 रुपये चांगला दुकानदार आहे. 6,500, 7,000, 5,000 रुपये. हे मिलमध्ये काय भेटणार आहे तुम्हाला, 899 रुपये. या रेटला कुठेही जर दिला तर 1 लाखाच्या साड्या फुकट. हे रेकॉर्डिंग सहित सांगतो मी तुम्हाला. 900 रुपयाला फक्त शालू. 5,500, 6,000, 7,000च्या खाली कुठलाच दुकानदार विकू शकत नाही. ते एक साडी दाखवतात. रेडीमेड शर्ट वगैरे घ्या. हे पण त्यातलाच आहे. आता हे बघितलं असेल ना तर आहे 11,000 रुपये किमतीचा, पण हा सुद्धा भेटणार आहे 900 रुपयाला साडी. ते तुम्ही आज घरी घेऊन ट्राय करा, फक्त दाखवा घरी. आणि जर ताईने सांगितल्या 5,500-6 हजाराच्या खाली साडी भेटते, मी फुकट देऊन टाकतो. त्यानंतर हे बघत असाल आपण, हा कपडा वगैरे जाताना तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर. हे भारतात आमच्या अहमदपूरला सगळीकडे भेटतो ब्रँड. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक तुम्हाला नमूद करू इच्छितो पत्रकार बांधवांना की स्वस्त देत असताना ब्रँड दिला पाहिजे. ऑर्डिनरी ब्रँड कोणीही देऊ शकता. समजा आता माझा टेलर लावला ना, ती मध्ये एक आलता आपल्याकडे थोडासा XYZ. आता मी टेलर लावला, हे शर्ट मी शिवलंय, हे शिवून घेतलंय, ब्रँड नाही. ब्रँड काय की सगळीकडे मिळतो तो ब्रँड. आता रेमंड आहे, उदाहरणामध्ये रेमंडचे दागे घ्या झाले. रेमंड सगळीकडे भेटतोय तुमच्याला अहमदपूरमध्ये, दिल्ली ते गेली सगळीकडे. रेमंड जो स्वस्त विकतो ना तो खरा दुकानदार. बरोबर ना. आता मी जनरल ब्रँड आणला, त्याचं नावच माहित नाही, समजा माझ्याकडेच भेटतंय, लोकांकडे भेटतच नाही, ते फुकट वाटलं तरी त्याचं काही महत्व नाही. तसं हे शर्ट सगळीकडे भेटतंय. या बघा, आता शिवणावर तुम्हाला माहित आहे, अंदाजे किती असेल शिवणावर, अहमदपूरला मला माहित नाही. 300 रुपयाला तर काका शर्ट असेल शिवणावर. 1200 रुपये. मी हे शर्ट तुम्हाला फक्त 150 रुपयाला शर्ट विकणार आणि वर्षात खराब झालं तरी बदलून भेटणार. हे कोणी देणार नाही तुम्हाला. वर्षात खराब झालं तरी बदलून 150 रुपयाला शर्ट. चेक्स, लाईनिंग काही घ्यायचं. पॅन्ट दाखवूया. आता हे बघा, हे तर मी पत्रकार बांधून एक विनंती करेल की जाताना तुम्ही व्यवसाय नाही करत बरं का, पण एक तुम्हाला अंतकरणातून सांगतो की पॅन्ट पीस घेऊन जावं. हे पॅन्ट पीस 90% वूल आहे, फक्त याला ड्रायक्लिंग करावं लागेल, याला घरी धुता येणार नाही. हा रेमंड ब्रँडचा माल आहे. हे साधारणतः त्याची स्टार्ट रेंज आहे 2,500-3,500 रुपये मीटर. पण आपण ओपनिंग पुरतच हे, कारण स्टॉक माझ्याकडे जास्त नाही आलेला, तरी कमी कमी 2-3 हजार पॅन्ट पीस असतील, त्याच्यानंतर मिळणार नाही. हे पॅन्ट पीस आपण 600 रुपयाला जोडी, फक्त 300ला पॅन्ट. हे अतिशोक्ती नाही, पण मंत्री महोदय ते असते तर घालू शकत नाही, एवढं महाग सांगतो. हे 98% वूल आहे. एक मिनिट, ह्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता 98% वूल असणारा कपडा. आपल्या दिल्ली मुंबईला चालता याला ड्रायक्लिंग करावं लागतं. माझं एक तेवढं ध्यानात आलं. त्याच्यानंतर हा पॅन्ट आहे, फॉर्मल पॅन्ट आहे. फॉर्मल पॅन्ट साधारणतः याची MRPच आहे, आपण MRP लावलेली नाही आहे. 1200-1500 रुपयाची MRP आहे. 350 रुपयाला
350 रुपयाला रेडीमेड पॅन्ट. हे याच्यात कलर्स वगैरे भरपूर काही येते. जीन्स कॉटन काय रेट आहे? आता हे तुम्ही ग्रॅव्हिटी ब्रँड ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी ग्रॅव्हिटीच्या पॅन्ट घातलेल्या असतात. हे आपल्या देशात भेटतो आणि फॉरेनला पण हा माल विकला जातो. आता हे साधारणतः 1695 आहे. याच्यामध्ये असं आम्हाला डिस्काउंट द्यायला अलाउड नाही, फक्त अमोदपूर शाखेत. आम्हाला लातूरला सुद्धा अलाउड नाही. 40% आपण वर्षभर विक्री करणार आहोत. त्याच्यानंतर हा एक ब्रँड आहे जीन्सचा, साधारणतः 1339 MRP आहे. हा विकणार आहे आपण 700 रुपयाला, ओनली फॉर 700 रुपये. हे कॉटनच्या पॅन्ट्स आहेत. काय मार्केट 1290. अच्छा, हे MRP आमची नाही बरं का, हे ब्रँड मी बनवत नाही, जे कंपनी चालते तेच प्रामाणिकपणे सांगतो. हे आपण 350 रुपयाला विकणार, हे 350 रुपयाला. असे अनेक प्रकार आहेत. ते शर्ट दाखव 640 मध्ये. आता हा एक ब्रँड आहे, आपण रेड फ्लेम ऐकला असेल. हे आताही उद्या, आज जाऊन तुम्ही उद्या जाऊन तयारी करू शकता. रेड फ्लेम ब्रँड आहे. त्याच्यानंतर हा सिट्रस म्हणून आहे, इंटरनॅशनल ब्रँड आहे. काय रेट आहे त्याचे? आपल्याला 550 रुपये भेटतात. म्हणजे 1200, 1300, 1100 रुपयाची जे MRP असेल त्यामध्ये 10-15% डिस्काउंट कुठला चांगला दुकानदार देऊ शकतो. पण आपण डायरेक्ट 500-550 रुपयाला विकणार आहे. हे ड्रॅगन हिल म्हणून तुम्ही आता नेटवर सुद्धा सर्च करू शकता. ड्रॅगन हिल आहे. 1300 ते 1100 रुपयाचा ब्रँडचा कपडा आहे. 700 रुपयाला, 700 रुपयाला शर्ट आहे. अतिशय चांगले. मी सुद्धा हेच वापरतो. छान दाखवतो. आता हा इटलीमध्ये तयार होणारा कपडा आहे. हा जो आहे ना, याचं काउंट महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही जाताना बघा, त्याला काय आपल्याकडे कसं ॲपल आपल्याकडं 2 नंबरचं घालतात, आपल्या इकडून जातं पण त्याच्याकडे 1 नंबर. तसं रुई जी असतं कापूस, आपल्या इथला सगळ्यात प्युअर कापूस हा बाहेर जातो धागा, आणि बाहेर देशामध्ये हे बदलला जातो. 6,500 रुपये किंमत आहे याची ओरिजिनल दिल्ली मुंबईला. पण आपण अहमदपूरकरांसाठी 1540 रुपयाला ठेवले फक्त. लिनिनचा एक नंबर कोणता आहे? दाखवलं. एक खादी लिननमध्ये शर्ट आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 70-80 डिझाईन येतात. हे पण दररोज एक घाला आणि टाकून द्या, एवढं स्वस्त आहे. 640 रुपयाला 4 शर्ट पीस. दररोज एकच घालायचं, धुवायचं कसं? आता वाटतं समोर आले ना, कशाला त्याला काय करायचं नाही. दररोज यावं. आपण सगळ्यात मोठे श्रीमंत आहेत. हा बस, आपले मंत्री महोदय आहेत त्या दिवशी त्यांना सांगा तुम्ही दररोज एक ड्रेस घालणार आहात, दररोज एक ड्रेस घालणार आता. हे लिनन आहे, लंप एक व्हायचा. हे स्वस्त काय सांगतो. तुम्ही आता रिटेल दुकानदाराकडे 1000 मीटरचे तागे असतात, आपल्याकडे लंप येतात. हे आता जसं 600-500 रुपयाचे MRP आहे, 249 रुपये मीटर देणार आहे. त्याच्यात खूप सारी व्हरायटी उद्यापर्यंत जमा होईल. टॉप आहे, टॉप एकदा बाजारात 10 आणि एक फरक आता दाखव समोर दिसेल. हे फक्त दाखवतो आणि मग आपण थांबू. हे आमच्या दिदीसाठी हे टॉप आहे. हे जो टॉप आहे साधारणतः कपडा ह्याचा मेकिंग चार्ज बघितला तर हे एकदम 1000 रुपये घेऊन यायचे आणि 10 दिवसाचे कपडे फुकट. 1000 रुपयाला 10 आणि खराब झाला तर बदलू. 1000 रुपयामध्ये 10 टॉप कपडा बघू शकता. हे सगळे कपडे त्यातलेच आहेत. म्हणजे 100 रुपयाला कपडा रेडीमेड. मेकिंग चार्जेस कसा ऍडजस्ट करणार? त्याची मेकिंग चार्जेस तेवढा असेल ना. सांगतो ना. आता हा एक ड्रेस आहे,
हे कॉट सेट आहे. आता मुली खूप वापरतात हे रामभाऊ कॉट सेट. मुलींना पहिला सगळ्याच आता नाईट सूट म्हणून याला वापर केला जातो. हे ब्रँड आहे. हा फक्त आपल्याला 1200-1500चा आहे, 350 रुपयाला भेटतो. असे अनेक व्हरायटी. आता हे सगळं मी तुम्हाला लेडीज जेंट्स दाखवलं. शूटिंगसाठी लहान लेकरांचं तसंच आहे. हँडलूममध्ये आता माझ्यापैकी बहुतेक पत्रकार बांधव काही गेले होते. 100 रुपयाला 4 असतात. 100 रुपयाला आता तुम्ही बघितलं. अशा अनेक गोष्टी आहेत. पांघरायचं असेल, ब्लँकेट्स असतील, तुम्ही जे गोष्ट सांगाल ती अगदी एकदम स्वस्तच्या स्वस्त किमतीमध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्याच्यासाठी मला खरं तर आज ही पत्रकार परिषद घेतली बाबा का घेतली, तुमच्याकडनं आम्हाला काय पाहिजे. हा हे ब्लेझर दाखवतो तुम्हाला. हे बरेच जण वापरत असाल ना आपण. साधारणतः काय रेटला घेतात एक आपण घरगुती चर्चा करू. त्याचं